कोशिंबळे संघ राजेश सालुंके कुठे असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। राजेश साळुंके कुठे असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आलाय आणि या वेळेस मात्र आता कोणतीही चुकी करणार नाहीये। दरम्यान भूषणने मात्र इथे पकडलाय झेल, बॅटर निखिल मात्र इथे झालाय बाद। तो कोशिंबळे संघाकडून निखिल मात्र बाद झालाय। न्यू बॅटर मैदानात एंटर होते, आपण पाहतोय विशाल आर्यन तळेकर, अतिशय जबरदस्त असा गोलंदाज, नवा उभरता सितारा कळम गावचा सुपुत्र। तीन षटकांचा सामना, इथे मात्र काय होते आपण पाहतोय जबरदस्त चेंडू, मात्र अतिशय जबरदस्त इथे टाकण्यात आलाय आणि या चेंडूवरती मात्र ज्या पावलाने मैदानात एंटर झाला होता विशाल, त्या पावलांनी मात्र आता माघारी परततोय। धावसंख्या मात्र आता स्थिर आहे। धावसंख्या आपण पाहतोय 2 या धावसंख्येवरती, 2 गडीच्या मोबदल्यात 2 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागलेले। आर्यन तलेकर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय। न्यू बॅटर मैदानात एंटर होते, आपण पाहतोय मानव, मानव मात्र नक्कीच आपण पाहतोय एंटर झालाय मैदानामध्ये। स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र बॅटला इथे स्पर्श झाला नाहीये। येतोय हा पुन्हा एकदा डॉट निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी करतोय आर्यन, अतिशय सुंदर। तीन षटकांचा सामना असेल, पाहतोय आपण विनर वर्सेस विनर ही लढत पाहायला मिळते। एका बाजूला कळम संघ आणि एका बाजूला कोशिंबळे संघ। या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय मिड विकेट रिजनला हा चेंडू आलाय, परंतु काय क्षेत्ररक्षण झालंय, अतिशय जबरदस्त। भूषणचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल, आपल्या संघाच्या मात्र त्यांनी नक्कीच 2 धावा इथे वाचवल्यात, अतिशय जबरदस्त। धावसंख्या मात्र 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती 2 गडीच्या मोबदल्यात। शॉर्ट पिच चेंडू, परंतु या चेंडूला मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय। एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, दुसरी धाव कंप्लीट आणि 2 धावांवरती होतंय समाधान। दरम्यान पहिलं P1चं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या P1च्या षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती 6, 2 गडीच्या मोबदल्यात। चला आता लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय।
दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय दीपेश. स्ट्राईक एंडला मात्र बॅटर उभा आहे कुशिमळे संघाकडून नरेश. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र नक्कीच हा जातोय मिड विकेट रिजनला. 6 धावांसाठी आलाय हा खणखणीत दणदणीत षटकार. दीपेशच्या पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केलंय बॅटर नरेशने. मात्र आपण पाहतोय धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती 12 या धावसंख्येवरती. आणि यावेळेस मात्र आता नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेस चेंडूला मात्र थोडासा वेग होता आणि या वेगावरती चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोख पार पाडली. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू. पुन्हा एकदा आलाय हा डॉट चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र संधी होती, परंतु अतिघाई आणि संकटात नाही. चेंडू मात्र हातातनं निसटला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाला. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल ती कोशिंबळे या संघाकडून आपण पाहतोय. 2 धावा मिळाल्यात. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. आणि यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू मात्र जातोय हा 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू मैदानात द्यायचंय. धावसंख्या आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय अतिशय जबरदस्त येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या धावसंख्येवरती. अभि सरांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. त्यांनी मिथुन लांगे यांनी शब्द दिला त्यांना येण्यास, त्यांना भाग पाडला आणि ते आले सुद्धा इथे. 36 विभाग, या 36 विभागामध्ये अतिशय जबरदस्त त्याचा आवाज. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डची लागलेली आहे 24 धावसंख्या 2 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा आता आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज. चेंडू मैदानात द्यायचे. भूषण शेवटचा षटक घेऊन येते. भूषण
या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय मिस फिल्डिंग. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि यावेळेस मात्र तिसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झाली आहे. 3 धावा मिळत आहेत कोशिंबळे या संघाला आपण पाहतोय. धावसंख्या 3 ने वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आता आपण पाहतोय स्ट्राईकला मात्र नरेश आलाय. नरेशने मात्र मागच्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त 2 षटकार ठोकले होते. तो नरेश मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आलेला आहे. आक्रमक भूमिकेमध्ये आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे हजर. आर्यन कोणतीही चुकी करणार नाहीये आणि इथे मात्र आता नरेशच्या पारीचा मात्र अंत होतोय. हा नक्कीच काल बबूशा सर होते. AK-47 त्यांनी चालवली या मैदानावरती. त्यांची स्पेशालिटी खऱ्या अर्थाने हीच आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा सुधागड तालुक्यामध्ये आले होते परळी पंचायत लीग या स्पर्धेसाठी, त्यावेळेस बबूशा सर हे सगळ्यांना इथे परिचयाचे झाले. न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय. आपण पाहतोय चेतन. अतिशय सुंदर चेंडू यावेळेस पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 27 या धावसंख्येवरती 3 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र नक्कीच कमबॅक करतोय गोलंदाज भूषण. आपण पाहतोय दरम्यान या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय पॉइंट आणि गलीमध्ये नक्कीच हा चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव मिळाली ती कोशिंबळे या संघाला. कुठे असं वाटलं होतं कदाचित आपण 2 षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या, 35-40 धावसंख्यापर्यंत पोहोचेल कोशिंबळे संघ असं वाटत होता, परंतु भूषणने मात्र थोडंसं इथे मात्र रोख लावला. या धावेला रोखण्याचं काम केलंय. धावसंख्या 28 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु यावेळेस बाईकच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय ओ माय गॉड, काय झालंय मैदानामध्ये. पंच धावा किती? एकही धाव मिळणार नाहीये. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होते. इथून असं वाटलं की मात्र स्टंप मात्र मिस झालाय आणि चौकार गेलाय की काय, परंतु बेल्स खाली पडली होती हे दिसलं नाही. त्यामुळे आता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या झाली ती कोशिंबळे या संघाची 29 धावसंख्या झालेली आहे आणि आता 30 धावांचं टार्गेट असणार आहे, ते म्हणजे कळंब या संघाच्या समोर. चला कोशिंबळे संघ आता क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय विनंती असेल. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत विनर वर्सेस विनर. शिवशक्ती परळीच्या विरोधात नवघर. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या. नेक्स्ट मॅच शिवशक्ती परळीच्या विरोधात नवघर. विनर वर्सेस विनर. 3 षटकांचा सामना असेल.
चला विनंती असेल आता बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. सलामीचे फलंदाज मैदानात एंटर झालेत. तो म्हणजे आपण पाहतोय कळंब या संघाकडून स्ट्राईक एंडला स्ट्राईक वरती दर्शन, नॉन स्ट्राईक एंडला भूषण. आणि इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर दोन्ही हात समांतर दर्शवलेत. येतोय हा स्क्वेअर चेंडू 18 चेंडू आणि आता आपण पाहतोय 29 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळतील. धावसंख्या आपण पाहतोय 3. आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय कव्हरच्या दिशेला. 4 धावांसाठी आलाय हा खणखणीत दणदणीत चौकार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा विनंती आहे. प्रणय राजपूरकर टॉस करायचं नेक्स्ट मॅचचं. विनर वर्सेस विनर. शिवशक्ती परळी विरोधात नवगर. आडव्या पॅटने चेंडू खेळून काढला. इथे पाहतोय आपण नक्कीच या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळतीये. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक चालू आहे गोलंदाजी मार्फत. आपण पाहतोय कोशिंबळे संघाकडून प्रपंच आहे आणि आतापर्यंत आपण धावसंख्या 8 झालेली आहे. अतिशय जबरदस्त इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजनला येतोय हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार. चार चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. मात्र धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात त्या म्हणजे 12 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. अतिशय दमदार अशी सुरुवात पाहायला मिळते कळंब या संघाकडून. नवगर संघचा कर्णधार आपण इथे या. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय प्रबंजयच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय. आणि इथे मात्र आता हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार.
पहिला षटक समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाले 18 धावसंख्या झालेली आहे. आता शेवटचे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चला नवघर संघाचा कर्णधार या इथे शिवशक्ती परळी संघाचा कर्णधार आलेला आहे. राजेश सालुंखे कुठे असाल तर आपण लगेचच या. बारा धावांची आवश्यकता. दुसरा षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय विशाल. आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू इथे आलाय. समीकरण आता 11 चेंडू आणि आता 12 धावांची आवश्यकता. पंचांकडे इथे मात्र अपील मागताना, परंतु या वेळेस मात्र काय घडलंय, चेंडू मात्र नक्कीच इथे मात्र बॅटला लागलाय, परंतु एक धाव अतिशय जोरात धावून काढली. एक धाव मिळते ती कळम या संघाला आपण पाहतोय. समीकरण आता 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले 19 धावसंख्या बिनबाद. 10 चेंडू आणि आता 11 धावांची आवश्यकता. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू टाकण्यात आला होता. एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि एका धावेवरती समाधान होतंय. 9 चेंडू आणि आता 10 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या धावून पोहोचले या 2 धावाच्या मध्यंतीने 22 या धावसंख्येवरती. अजूनही 8 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे आडव्या बॅटने खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. कळम संघाकडून आपण पाहतोय 25 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. आता 5 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र आता अतिशय परफेक्ट चेंडू टाकण्यात आला. यॉर्कर चेंडूवरती मात्र त्रिफळाची होते भूषण. दुसरं षटक समाप्त. धावसंख्या 25. शेवटची आता 6 चेंडू आणि आता 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडू आणि 5 धावा.
6 चेंडू आणि आता 5 धावांची आवश्यकता. मॅच बॅलन्स आहे. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येते आपण पाहूयात. मानव. सहा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू मात्र आलाय हा आता डॉट. समीकरण थोडंसं आता बदलतंय. जिथे 6 चेंडू 5 हव्या होत्या तिथे आता मात्र 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय मानव कोशिंबळे संघाकडून. पाच चेंडू आणि आता 5 धावांची आवश्यकता. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू आपण पाहतोय. दरम्यान नक्कीच इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये. 3 धावा नक्कीच आल्यात. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आल्यात. समीकरण बदललंय आता. 4 चेंडू आणि आता 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय येतोय हा डॉट चेंडू. 3 चेंडू आणि आता 2 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बाकी आहे. नवगर संघाचा राजेश सालुंके आपण आयोजकांशी संपर्क साधा. आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय आर्यन तळेकरने मात्र हा मारलाय विजयी चौकार. अतिशय जबरदस्त. दोन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. बोलू चला आता नेक्स्ट मॅच BCC परळी A च्या विरोधात कानिवळी.